आज आपण नायलॉन घरच्या घरी बनवणार आहोत. तर त्याची रेसिपी आहे. हा मी भिजलेला साबुदाणा घेतला आहे रात्रभर. मी 1 किलो साबुदाणा घेतला आहे, रात्रभर भिजत घातला होता. पाणी थोडंसं कमी घालायचं म्हणजे तो सुटसुटीत होईल. तर गॅसवरून पाणी 1 तांब्या पाणी गरम करायला ठेवले. आपली मोदकाची चाळणी असते ना वाफवायची, ती घेतली. त्याला थोडंसं तेलाचा हात लावून घेतला आहे, कारण साबुदाणा आपला चिकटून बसणार. ते आता मी पातेल्यावर ठेवून घेते आणि त्याच्यावर थोडासा असा साबुदाणा पसरवून घ्यायचे. आपल्याला एकदम जास्तही घालायचं नाही, थोडासा असा सुटसुटीत होईल त्याप्रमाणे घालायचे. आणि आपल्याला याला 2 मिनिटसुद्धा जास्त होतील मधून चेक करायचे. कधी कधी पाणी जास्त गरम झालं तर 1 मिनिटातसुद्धा हा साबुदाणा तयार होतो. तर हे बघा, झाकण ठेवून फक्त मी 1च मिनिट ठेवते. माझं पाणी जास्त गरम झालेलं आहे. बघा, साबुदाण्याचा पूर्ण कलर चेंज झाला आहे. तर हे आता आपण काढून घेणार आहोत. काढताना पण हे पूर्ण लगेच काढलं की थंड पाण्यामध्ये हा साबुदाणा घालायचा. म्हणजे एका परातीमध्ये पाणी घेतले थंड नॉर्मल, त्याच्यामध्ये ही चाळणी ठेवायची आणि वरून हलक्या हाताने थोडंसं हे केलं की लगेच साबुदाणा सुट्टा सुट्टा होतो. तर असं मी सगळा हे साबुदाणा बनवून घेत आहे. आणि हे आपण लगेच आता चाळणीवर काढून घ्यायचे, म्हणजे पाण्यातून डायरेक्ट चाळणीवर काढून घ्यायचा आणि हा उन्हामध्ये 4-5 तास सुकवून घ्यायचा. तर ते चाळणीमध्ये ठेवलं आहे ना, त्याच्यामध्ये थोडंसं पण मीठ टाकायचं. पाण्यामध्ये मीठ टाकलं तर ते धुवून जाणार, म्हणून चाळणीत नितळा ठेवला की थोडंसं किंचितचं मीठ टाकायचं, जास्तही मीठ वापरायचं नाही. असं सुट्टं सुट्टं पसरवून घ्यायचं. पापड्या वगैरे घालत बसायला वेळ लागतो. हे असं केलं की पटकन वाळायलाही सोपं जातं आणि खायला एकदम छान लागतं. तर हे बघा, मी सगळं असं 1 किलो साबुदाण्याचं करून घेतलेलं आहे आणि सगळा पूर्ण पसरवून मी सुट्टा सुट्टा घेतलेला आहे. तर हे बघा, हे मी चांगलं आता सुकवून घेणार आहे. हे बघा, सुकल्यानंतर हा साबुदाण्याचा कलर आपला असा झालेला आहे. तर हा मी तुम्हाला तळून दाखवते. तेल गरम करायला ठेवले, त्याच्यामध्ये थोडा थोडा घालायचं सुरुवातीला, एकदमही जास्त घालायचं नाही, म्हणजे ते फुलून जास्त होतो. बघा, आता हे आपला पांढरा शुभ्र किती मस्त आपला नायलॉनचा साबुदाणा तयार झाला आहे. तुम्हाला आवडत असेल ह्याच्यात तुम्ही पिठी साखर घालू शकता, पण मला आवडत नाही म्हणून मी घालत नाही आहे. शेंगादाणे थोडेसे तळून घालायचे. एकदम छान विकत्रीसारखा छान आपला बघा किती खुसखुशीत झाला आहे. बघा, आपला चिवडा एकदम मस्त क्रिस्पी झालेला आहे. तर रेसिपी या उन्हाळ्यामध्ये नक्की ट्राय करा.